कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने दैना उडून दिली आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून खडकी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यातील पूर्व भागात तसेच अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे। सध्या पावसाची संततधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। जुनी गंगादेवी मंदिर परिसरात नवरात्र निमित्त यात्रा उत्सव सुरू असल्याने अनेक खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच पाणी दुकानात शिरल्याने दुकानदारांचे हाल झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पुंतांबा फाटा परिसरात नगर मनमाड महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहतूक कोंडी होत आहे। त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करताना कसरत करावी लागत आहे। एकंदरीतच सुरू असलेल्या पावसामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे। रामले लाकूड घे तिकडं लाईट बंद कर। त्याला नाही करायचं नाही होणार लाईट बंदच होती। आमची संध्याकाळी 4 वाजेपासून जो पाऊस चालू झाला एकदम मुसळधार। आम्ही सर्व पेढे दुकानदार, प्रसाद दुकानदार, भेळीवाले आणि कट्टरेवाले या सर्व दुकानदारांची अतोनात हाल झाले आणि नुकसान झाले। अक्षरशः त्यांचं सामान सुद्धा वाहून गेलेलं आहे। आमच्या पेढेचं सुद्धा नुकसान झालं। ते भेळीवाल्यांची सेवामध्ये पाणी गेलं, सगळं म्हणजे भरपूर नुकसान झालं। त्याची आम्हाला काहीतरी मदत भरपाई द्यावा, काहीतरी मदत करावा शासनाने, आमची थोडी सरकारला हात जोडून विनंती आहे। आम्ही ना जुनी गंगामध्ये पहिल्यापासूनच यात्रेला येत होतो, पण या पावसामुळे ना काही सगळं आमचा माल बी नाही राहिला आणि काही बी हा परत हा एवढी काय खेळणी बिळणी काय ते खेळणीचं नाही, आमच्याकडे परस आहे, लेडीज परस आहे, पण ते आहे ना सगळं आहे ना ते झोपीत राहिलो आम्ही ना सगळं पावते जमा। काय परिस्थिती रात्री या ठिकाणी पाऊस झाला आहे, आता सध्याची काय परिस्थिती, किती घरामध्ये पाणी गेलं आहे काय सांगा? कमीत कमी 40 ते 50 घरामध्ये पाणी गेलं असेल। रात्री 11 वाजेपासून पाऊस चालू आहे। रात्री 11 वाजेपासून 11-12 वाजेपासून सर्वांच्या घरात पाणी गेलं असेल। अद्याप या ठिकाणी कोणते प्रशासन आले का, काय नगरपालिका वगैरे? नाही, आज कोणी नाही आलं। काही घर पडल्याची वगैरे काही? हा एक दोन घर पडलेले। काय मागणी करणार तुम्ही प्रशासनाकडे? काय पंचनामे करणे, लोक चोरी त्या लोकांना मदत भेटणे। कायम स्वरूपी या ठिकाणी पाणी घुसतं या खडकीमध्ये, काय सांगाल काय झालं पाहिजे? काय जे लोक साफ करून देत नाही तेवढा नाला साफ करून घेणे, पुढचे जे लोक साफ करून देत नाही बाबा त्या नाला साफ करून त्यांना कधी करणं गरजेचं होतं? हे पावसाचं आधी करा। काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती? सगळं वाटलं झालं जिकडे तिकडे, सगळं सत्यानाश झालेला आहे। रस्त्याचे सगळे वाट लागलेली आहे, काही कोणाला घेणं नाही। मावशी काय नाव तुमचं, काय परिस्थिती होती रात्रीची या ठिकाणी? आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो, घरात करंट उतरला, पाणी शिरलं। काय नाव तुमचं? मीनाबाई भाऊसाहेब जाधव। हे घर तुमचं पाठीमागे? हा आमचं जे पडलेलं घर। काय कोण होतं काय? आम्ही तिघं मायले ग होतो, तिघं पण पाण्यामध्ये सापडलो, लाईटला लटकायला आलो होतो मुलगा माझा। करंट उतरला होता? हा करंट उतरला होता पाण्यामध्ये। झोपलेला होता का? हा झोपलेला होता, तर मी त्याला ओढून बाहेर असं वरड मग